माझी घरी अनेक न करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायना हरणिसी मुखी नाम नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे व्रत एकादशी करीन उपवासियो गायीना हरणिसी मुखीना विठाला टाळी वाजवा टाळी टाळी वाजवा तटी विमरथ्यां वरम पुंडलीकाय दातु मुनिंद्री समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथमान मला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगी हि नमन गा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचन्याची भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी तव दुबळा अर्पित सो भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकारा लकी विठला विठला अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फूर्ति प्रदेशं विदेन्द्रादिदेवी सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा टाळ 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 नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आद्यत्रय जननी देवाची अजयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तिची वंदोनी श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारोने आता सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो
शहरामध्ये ना आपल्या या देवठाणा नगरीमध्ये तिळभर बी फरक मला दिसत नाही. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी मौजे देवठाणा. पुढं काय म्हणलं भोयर. या देवठाणा भोयर नगरीमध्ये आज महान असा पर्व काळ आहे आणि त्या निमित्तानं हा कीर्तनाचा आलेला योगायोग. विठ्ठला महान पर्व काळ आहे. हरिदिन आहे, देवाचा दिवस आहे आणि सेवेसाठी निवडलेला अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबारायाचा आहे. 3 चरणाचा आहे. साधा सरळ सोपा, जवळजवळ सर्व भजनी मंडळांच्या पाठांतरातला. जरी पाठांतरातला नसेल तर कान खालून गेलेला तर असं. जास्त तुकोबारायाच्या गाथ्यामध्ये अभंग 4 चरणाचे आहेत, काही 5 चरणाचे आहेत, काही 6 चरणाचे आहेत आणि काही एवढे अभंग मोठे आहेत महाराज मयासारख्या बाटकाला पाठच नाही. विठाला विठाला आज चिंतनासाठी घेतलेला अभंग 3 चरणाचा आहे. पंढरी महात्म्यामधला आहे आणि अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय पंढरीच्या वारीचं महत्व, नामाचं महत्व आणि व्रताचं महत्व 3 चरणामध्ये प्रतिपादन करतात. विठाला विठाला जगात अनेक वाऱ्या असतील पण पंढरपुरासारखे वारे नाही महाराज. आणि ती वारी जगद्गुरु तुकोबाराय माझ्या घरी आहे म्हणले. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनो करी तीर्थ पंढरपूर जर सोडलं तर दुसऱ्या तीर्थाला जाणार नाही. एकादशी सोडलं तर दुसरं व्रत नाही म्हणले. अनेक न करी तीर्थ आणि व्रत. बरं तुकोबाराय आणखी काही म्हणले. एकादशीचा उपवास कसा करी. व्रत एकादशी करीन उपवासी. बरं गाई हरणसी मुखी नाम अहर म्हणजे दिवस, निशी म्हणजे रात्र. रात्रंदिवस देवा तुझं भजन करील, एकादशीचा उपवास करील. झाले 2 चरण. बर कोण्या देवाचं भजन करणार म्हणले जो विटेवर उभा आहे, कमरेवर हात आहे आणि सर्वसामान्य भक्ताची वाट बघत पंढरपूरला थांबलाय त्या देवाचं नाव घेतो. नाम विठोबाची घेईन मी वाचे. बरे कवापासून कित्येक कल्प झाले म्हणले. बीज कल्पांतीचे तुका अनेक वर्षाची परंपरा आहे. कल्प अनेक वर्षाची परंपरा आहे. बीज कल्पांतीचे तुका म्हणे. व्रत एकादशी करीन उपवासी गायीना हरणीशी मुखी नाम. धावत पळत 3 चरणाचा भावार्थ शॉर्टकट मध्ये झाला. विठाला विठाला आलेल्या महिलांना बसा म्हणा. आता जिथं जागा असेल जागा भरपूर आहे, बसून घ्या. सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा.
घराची कळा अंगण सांगते न गावाची कळा कार्यक्रम न गाव कोण्या लायकीच आहे ते गावाची कळा कार्यक्रमावरून मंदिरावरून ओळखू येते. लातूर जिल्ह्यामध्ये काही काही गावाला आमचे कीर्तन असते. गावचा मेड्या मारुती 4 पत्रामध्ये आणि मारुतीचा भक्त 4 मजली बिल्डिंगी मध्ये अंगावर पडन विठ्ठला विठ्ठला. आणि महान अशा पर्व काळावर या आषाढी एकादशीच्या देवशेनी एकादशीच्या पर्व काळावर माझ्यासारख्या अज्ञान सामान्य पामर बालकाला तुमच्या दर्शनासाठी येण्याचा योग आला. बघा महाराज, दिवसभर आज नामचिंतन चालले तुमच्या इथं, फराळ प्रसाद आणि रात्री हरिकीर्तन, दिवसा भजन, सकाळी काकड्यापासून सुरुवात विठ्ठला विठ्ठला. सर्व गावकरी मंडळीच्या वतीनं मला येण्याचा इथं योग आला. संपर्क साधला. तुमच्याच गावचं वैभव, मृदंग क्षेत्रामध्ये तुमच्या गावचं नाव ज्यांनी केलं अशा आशिष महाराजांनी संपर्क केला. गावकरी मंडळीच्या वतीने येण्याचा योग आला आणि इथं आल्याच्या नंतर तो उजळले भाग्य. आता हे रत्न ज्यांना युट्यूबवर लोक ऐकायला तरसतात असे संगीत क्षेत्रातले एक अनमोल रत्न, परम आदरणीय महाराष्ट्रभूषण संगीत रत्न, ज्यांची युट्यूबवर लाखो चाहते आहेत, युजर्स आहेत आणि तुम्हीही त्यांचं लाड करता गावकरी मंडळी, असे पंढरीनाथ महाराज कदम. मृदंगाला गोड साथ आहे. हिंगोलीचंच नाव नाही तर आपल्या मराठवाड्याचं नाव ज्यांनी परप्रांतामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये नेऊन पोहोचवलं असे परम आदरणीय मंगेश महाराज, त्यांनाही धन्यवाद. गायनाला गोड साथे ज्यांनी पाठीमागं चाल गायली हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज नौखेकर, पलीकडून उभा आहेत हरिभक्तपरायण नारायण महाराज, ज्यांची आळंदीला संस्था आहे. उपस्थित पलीकडचे समदेच महाराज, नावं नाही घेतले म्हणून हो नका नाराज. मस्त कहे पायावरी टाळ टाळ यांचं गायन आणि यांचं मृदंग आवडल्याच्या नंतर टाळी वाजून आशीर्वाद द्या. दुसरं काही आता ह्याच्या पुढे सांगणं लागू नाही बरं. ह्याच्या पुढे जर तुम्हाला टाळी वाजवा म्हणून प्रमाण संपल्याबरोबर सांगावं लागलं तर मी म्हणेन माणसं सांगकामी आहेत. आणि जर मनानं टाळी वाजली तर मी म्हणेन माणसं मनकामी आहेत. आता तुम्ही विचार करा, तुमचं आधार कार्ड कोण्या याच्यात लिंक करायचंय विठाला. मस्त कही पायावरी या वारकरी संतांच्या. नारदाच्या गादीवरून सर्व श्रोते सज्जन माय बाप्पांच्या चरणी नतमस्तक होतं. 6 कट्टे साबुदाणा उडालाय दिवसभर. किती कट्टे? करायला धन्यवाद. अरे तुमच्या या पंढरी नगरीमध्ये, या देवठाण नगरीमध्ये, अरे जसं पंढरपुरात दिंड्या आल्या ना, येत होत्या ना दरवर्षी, तसं तुमच्या इथं दिंड्या येऊन चहा घेऊन फराळ घेऊन तृप्त होऊन पांडुरंगाचं दर्शन घेऊन परत गेल्यात. खऱ्या अर्थानं हीच आपली पंढरी आहे विठ्ठला विठ्ठला.
अशा महान पर्वावर माझ्यासारख्या सामान्याला इन्व्हाइट केलं, बोलवलं. सर्व गावकरी मंडळीचा मनापासून आभारी आहे. गोड साऊंड सिस्टीम आहे दादा. साऊंड सिस्टीमवर नावच आहे माऊली. काही काही साऊंड सिस्टीमवर नाव सपना, काही काही साऊंड सिस्टीमवर नाव गुलशन. अरे देवाचं नाव टाका, हरी कृपा टाका, माऊली कृपा टाका, संत कृपा टाका. गोड आहे दादा माऊली. तुमचं नाव गाव गजानन महाराज, गावाचं नाव पिंपळगावकर. तुम्हाला धन्यवाद. हे आहे तर ताल आहे, नाही तर बेहाल आहे. मंगेश बाबा हे आहे तर ताल आहे. बऱ्याच लोकांकडे 25-25 लाखाचं सामान आहे हो, पण जजमेंटचं म्हणा. अरे तू करतो काय? ह्याची जजमेंट जमाव लागत. ती सामान थोडंच राहू द्या, साधच राहू द्या. ऑपरेटिंग जमली की जिंदगीत सक्सेस. विठाला तुम्हालाही धन्यवाद. 10 वाजून 10 मिनिटापर्यंत असाच आवाज द्या. सर्व गावातील, मला तर वाटते बा आता गावात कोणी राहिलं नसेल, आणि राहिलं असेल तर त्याच्यासारखा भाग्यवान तेच. मला तर वाट. अरे महान पर्व काळ आहे. नुसता उपवास धरल्याला महत्व नाही, दिवसभर उपवास, आणि त्याचं नामस्मरण झालं उपवास धरल्याचा अर्थ आहे. नाही तर दिवसभर उपवास धरल्या संध्याकाळी उग पालत्या घड्या पाणी टाकल्यानं जमना माय. ह्याचं नावच आहे हरिदिन. नाव आहे हरिदिन. दिवसभर उपवास आहे. उपवास या शब्दाचा अर्थ आहे, उप म्हणजे राहणे, वास म्हणजे जवळ, देवाच्या जवळ राहणे म्हणजे उपवास आहे. विठ्ठला विठ्ठला. काय बोलावं गावाविषयी. मोठा सप्ताह होतोय. दर एकादशीला भजन होतंय, कीर्तन होतात. काही काही गावाला एकादशीला टाळ वाजत नाही हो. त्या गावाला का फुकून द्यायचे का? काय थोरपण जाळा येते, काय थोरपण काय कास न बारा हाल मन कामे हाव. मला वाटलं कुठं सांग कामे लेबल लागते काय की, पण नाही. मन कामे तुका म्हणे भजन काय थोरपण 10,000 लोकसंख्या आहे म्हणले गावाची, पण गावात टाळ वाजत नाही. त्या गावाला फुकून द्या म्हणले. स्मशान भूमी. ते गाव गाव नाही, स्मशान भूमी आहे. 10,000 लोकसंख्या असेल, पण 12 महिने एकादशीला भजन आहे, कीर्तन आहे, नामचिंतन आहे. तुमच्यासारखे भाग्यवान तुम्ही मायबाप. वारकऱ्याला 29 उपवास सांगितलेत. 20+9 29. 20+9 20+9 याचा शब्दशः अर्थ आहे. कोणाला म्हणतात 20+9? 20+9 वैष्णव. 20+9
29 त्याचा शब्द आहे वैष्णव. जो 29 उपास करतो तो खरा वैष्णव. विठ्ठला विठ्ठला. 12 महिन्याच्या बारदोनी 24 एकादशी आणि 5 पर्व काळ सांगितले. मी जाणकार मंडळी आहेत. सांगितलं महाराज परमार्थाची आमच्या गावाला फार आवड आहे. खरंच आहे महाराज. आज खऱ्या अर्थानं सकाळी पहाटेपासून दुमदुमतय तुमचं गाव. भाग्यवानात आणि विशेष करून तरुण मंडळी कीर्तन आलाय. आताचा सध्याचा तरुण वर्ग मोबाईलमध्ये गुंग आहे. मोबाईलमध्ये त्याच्या जवळून त्याचा बाप गेलेला त्याला कळत नाही. मोबाईलमध्ये गुंग आहे. पण तुमच्या गावातला तरुण कीर्तनात येऊन बसलाय. खऱ्या अर्थानं तुम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे हा हे सोबून दिसतंय. उगच कोणी बी छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून घेऊ नये. अरे छत्रपती शिवराय स्वराज्याचा कारभार बघून, हिंदवी स्वराज्याचा कारभार बघून जेव्हा जेव्हा वेळ भेटल तेव्हा तेव्हा तुकोबारायाच्या कीर्तनाला येऊन बसत होते. म्हणून ज्यानं मावळा म्हणून घेतय त्यानं कीर्तनाला आलंच पाहिजे. आणि येत नसल तर ते मावळा नाही, ते डोमकावळा आहे. महाराज तरुण मंडळीला धन्यवाद. आदर्श गाव आहे तुमचं. चांगली वाटचाल आहे परमार्थाच्या बाबतीत. आणि जागाही चांगली आहे बघा मंदिराला. वा काय काय मंदिर लय बारीक हो जागा. त्याच्याजवळ ते सर्किट उग लय बारीक ठेव. आता गावोगाव हिंडण्यात आलंय, बघण्यात आलंय, जसं दिसालंय तसं सांगण्यात आलंय. बऱ्याच गावोगावला एवढे माणसं 10-15 माणसं बसायला मुश्किल आहे हो काय काय गावच्या मंदिराला. पण भाग्यवान हा तुम्ही. जागार फाड आहे आणि करण्याची उलसवारी आहे. पुनश्च एकदा गावकरी मंडळीला कोटी कोटी धन्यवाद. विठ्ठला विठ्ठला. वारी आजची जी ही वारी आहे ना पंढरपूरची आहे. 12 महिने उपवास नाही करता आला, काही आजार असल, काही दुखणं असल, डॉक्टर सांगतो उपवास करू नका. 12 महिने नाही केले तर जमतंय. पण वर्षामध्ये येणाऱ्या 2 एकादशीला उपवास करा. आषाढी आणि कार्तिकी. आषाढी कार्तिकी वाह हरी हरी. हरी हरी. नाही तुम्हाला एरवी येता आलं, नाही तुम्हाला उपवास करता आला, वर्षातून 2दा आषाढी कार्तिकी विसरू नका माझा. सांगत कसे गुज पांडुरंग. देवानं सांगितलं एरवी उपवास नाही धरला, पंढरपूरला नाही आलं तर चालतं. पण आषाढी आणि कार्तिकी 2 वाऱ्या, 2 उपवास फार महत्वाचे आहेत महाराज, फार महत्वाचे आहेत. आणि तो पर्व काळ म्हणजे आज ती आषाढ एकादशी आहे. हिला देवशैनी एकादशी म्हणले. शेन म्हणजे झोपणे आणि देवशैनी म्हणजे देवाची इथून. ही जी देवशैनी या शब्दाचा अर्थ आहे आजच्या या आषाढी एकादशी पासून देव झोपतोय महाराज. म्हणून हिला दुसरं एक नाव देवशैनी. विठ्ठला विठ्ठला. खऱ्या अर्थानं आजची वारी पंढरीची आहे. वारी म्हणजे काय? पुन्हा पुन्हा देवाकडे जाणं, पुन्हा पुन्हा देवाकडे जाणं या शब्दाचा आहे वारी. पुन्हा पुन्हा जाणं या शब्दाचा अर्थ आहे वारी. आणि 2 वर्ष झालं नाईला जाणं आपल्याला जाता येत नाहीये मायबाप. नाही तर ह्याच्यातले मी तर म्हणतो ना
30 ते 35% लोक तर इथं नसते, पंढरपुरात असते. निश्चित 30-35% तर लोक, कमी सांगतोय बरं मी, मिनिमम 30-35% लोक या पर्व काळावर पंढरपुरात असते. पण 2 वर्ष झालं कोरोना नावाची बिमारी निघाल्या आणि त्या बिमारीमुळं आपल्याला वारीला जाता येत नाहीये. खऱ्या अर्थानं आपल्या गावामधलीच ही पंढरीची वारी आपण समजूया. विठ्ठला विठ्ठला. काय बिमारी निघाल्या मंगेश महाराज? सर्पाला, जनावराला माणसं भिलेली बघितली जिंदगीत. वाघाला, कुत्र्याला, सिंहाला माणसं भिलेली बघितली जिंदगीत. मात्र माणसाला माणसं भिलेली पहिल्यांदा बघालो बा जिंदगीत. होय हो, बिमारी तर कशी निघाली असेल म्हणू लागलो. माणसाला माणसं भ्यालेत. ह्यानं सिद्ध झालं माणसाला धोका फक्त देवठाणे. दुसऱ्यानं बिचाऱ्यानं आपलं काही वाटुळ केलं नाही. आपला खरा वैरी आपला माणूसच. मी लहान असताना दूरदर्शनवर 6:30 एक कार्यक्रम लागत होता. आमची माती ना आमच्यानंच आमची माती केली. विठ्ठला विठ्ठला. खरं काय पांडुरंगा तुझ्या जीवाला ठाव, पण त्या बिमारीपेक्षा धसकीनं जास्त लोक. फाशीची शिक्षा दिली नाही होती. 2 कैद्याला अमेरिकेमध्ये फाशीची शिक्षा जाहीर झाली. उद्याच्याला सकाळी 7:30 वाजता त्यांना फासावर लटकवायचं होतं. पण आदल्या दिवशी संध्याकाळी 9 वाजता 2 वैज्ञानिकांनी त्यांच्यावर प्रयोग करण्यासाठी ते 2 कैदी बोलावून घेतले. त्या 2 कैद्याला सांगितलं उद्याच्याला सकाळी 7:30 तुम्हाला फाशी द्यायची आहे. 7:30 तुम्ही मरणार हा उद्या सकाळी. पण या एका छोट्याशा खोलीमध्ये तुम्हाला कोंडून टाकायचंय आणि त्या तुम्हाला दोघाला त्या खोलीत कोंडून टाकल्याच्या नंतर त्या खोलीमध्ये 2 विषारी साप सोडायचे आणि तुमच्या दोघाच्या डोळ्याला पट्ट्या बांधायच्यात. त्या दोघांच्या डोळ्याला पट्ट्या बांधल्या आणि दोघालाही आतमध्ये सोडलं आणि त्याला सांगितलं आता आम्ही 2 विषारी साप तुमच्या खोलीमध्ये सोडतोय. तुम्ही हलायचं नाही, डोलायचं नाही मायबाप. आणि साप सोडले नाहीत. आतमध्ये एक माणूस गेला, एक टाचणी घेतली आणि त्या दोन्ही कैद्याच्या पायाला टोचली. टाचणी टोचली आणि त्या कैद्याला वाटलं मला साप चावला. टाचणी टोचली होती मात्र त्या कैद्याला साप चावला असा भास झाला. हाय खाऊन दोन्ही कैदी मेले. तसं ह्या कोरोना बिमारीचं झाली म्हणून कळाली की माणूस अर्धगार झाले. काय हो का महाराज, काय खरंय कळना आणि खोटंय कळना. देवा तुझ्या जीवाला ठाव रे, तुला देवालाच ठाव. विठ्ठला विठ्ठला. पण या बिमारीनं काही गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या. आपलं कोण आणि परक कोण ह्या बिमारीनं आम्हाला दाखवून दिलं मायबा. अरे गावातलेच होते, पुण्या मुंबईला पोट भरायसाठी गेलते रे मायबाप. गावातले होते, पोटाची खळगी भरायसाठी पुण्या मुंबईला गेलते. कडक लॉकडाऊन झालं, कंपन्या बंद पडल्या. तिकडून महागारी वापस आले, फिरले तिकडून. गावात आल्या गावातल्या लोकांनी त्याला येऊ दिलं. मग इथं तर येऊ दिलं नाही बा. तुमचं गाव भाग्यवान असेल तर येऊ दिलं असेल. येऊ दिलं नाही. एवढुले लेकर घेऊन शाळेमध्ये राहिले, कोणी कोणी शेतायनं राहिले. हो खरंय का उग काय बी म्हणालो. त्याला गावात येऊ दिलं नाही. त्याला कोरोना झाला होता का नाही. फक्त त्याचा एकच गुन्हा, पुण्या मुंबईहून वापस आले होते. किती बैमान दुनिया आहे. मी लहान असताना मंगेश बाबा एका प्रदीप नावाच्या गायकाचं गाणं ऐकलं. गाणं म्हणायची जागा नाही आहे पण ते मार्मिक गाणं आहे. देख तेरी संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना
बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. चंद्र बदलला नाही, सूर्य बदलला नाही, पण माणूस बेईमान निघाला. आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे. हरी हरी हो माता पिता को कोई ना माने, औरत को बहुमान. आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे. हरी हरी आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे. माँ बाप कोई नहीं माने, माँ वाह. बाप कोई नहीं माने, माँ बाप कोई नहीं माने, माँ बाप कोई नहीं माने. औरत को बहु माने, वाह. औरत को बहु माने. हरी हरी औरत को बहु माने, औरत को बहु हे हे. आई रे, आई रे. क्या बात है. आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया हे हो. आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान वाह. आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे. कोरोनामध्ये त्या माणसाला धीर द्यायचा, आधार द्यायचा, तर आधार माणसं काढून घेऊ लागले, त्याला वाय टाकल्यासारखं करू लागले, म्हणून जास्त लोकांची हानी झाली, लोक जास्त मरण पावले. चला, पण तुम्ही भाग्यवान हा गावकरी मायबाप. अशा कोरोनाच्या परिस्थितीमध्ये देखील लॉकडाऊन मध्ये या गावात कार्यक्रम झाले म्हणून किती हिंमत असेल गावात आणि किती डेअरिंग असेल. आम्हाला आज गावामध्ये आमच्या नगर प्रदक्षिणा काढायची होती, तर आम्हाला पोलीसवाल्यांना परमिशन घेण्यासाठी सरपंचाला पाठवावं लागलं. त्याने सांगितलं उगं मोजकी 40-45 माणसांमध्ये तुम्ही उरकून घ्या. पण मी तर म्हणाल बा 500-600 तर लोक 100% असतील ना. अरे गावाच्या पुढे राव काय करू शकते, काहीच करू शकत नाही. गावाची एकी, गावाचं एकीकरण काही होऊ शकते महाराज. लॉकडाऊन मध्ये कार्यक्रम झाले आणि आताही लॉकडाऊन उघड नाही, पण तरीही तुम्ही या महान अशा हरिदिनी पर्व काळावर गोड 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 नियोजन केलं. खरंच तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. अभंगाकडे येतो. विठ्ठला विठ्ठला. आता तुकोबारायचं बोलणं बघा. पंढरपूरची वारी माझ्या घरी आहे म्हणले. कशावरून म्हणत असतील? माझ्या वाचण्यात असं आलं, मायबाप जगद्गुरु तुकोबारायाच्या 8 पिढ्यापासून घरामध्ये माझ्या बडिराची विराची गदेवा. अरे टाळे. माझ्या बडिराची विराची गदेवा. माझ्या बडिराची विराची गदेवा. माझ्या बडिराची विराची गदेवा. माझ्या बहिणाची विराज देवा, देवा. माझ्या बहिणाची
वा नारायण महाराज योग्य प्रमाणाने योग्य वेळी माझ्या वडिलाची विनाशी देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा मायबाप आठवे पूर्वज तुकोबारायाचे नाव विश्वांबर बाबा. विश्वांबर बाबा पासून बोलोबा महाराजांपर्यंत वारीची परंपरा खंडित होऊ दिली नाही. आणि विश्वांबर बाबा थकल्याच्या नंतर आजारी पडल्याच्या नंतर एकदा वारीला जाता आलं नाही. दोन्ही डोळ्यामध्ये पाणी आलं. विश्वांबर बाबाच्या देवा आतापर्यंत तुझी वारी एकदाही चूक दिली नाही रे पांडुरंगा, पण आता माझी तब्येत ठीक नाही रे देवा, येऊ शकत नाही मी. जीव झुरणीला लागला, झुरणीला माझ्या विश्वांबर बाबाचा. तेव्हा येऊ शकत नाही रे. कीर्तन ऐकायला यायला, वारी करायला शरीर चांगलं पाहिजे हो. कथेची सामुग्री नको जाऊ देऊ भंगा, प्रेमाची वारी करण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी 2 तास मांडी घालून कीर्तन ऐकायला बसण्यासाठी शरीर चांगलं पाहिजे. काही माणसाच्या हातापायाला गोळे येते, तो वात येते, बसणं शक्य नाही. म्हणून ते कडी कोपरे धरून, कोणते धरून, टेका धरून बसते. आता हे कीर्तनकाराचे शब्द म्हणजे रेडीमेडचं दुकान. रेडीमेडचं दुकान कोणत्याही माणूस जाऊ द्या, त्याच्या अंगाचे कपडे तिथं असतेच. शरीर चांगलं असेल तर कीर्तन ऐकायला येता येते. कथेची सामुग्री देहावसानावरी जीर्ण झालं शरीर, तब्येत ठीक नव्हती. विश्वांबर बाबाची डोळ्यात पाणी आलं. पांडुरंगा आजवरची तुझी वारी माझ्याच्यानं खंडित झाली नाही रे, पण जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत देखील तुझी वारी खंडित होऊ नये असं मनाभावातून वाटतंय रे देवा. पण काय करू पांडुरंगा, नाही येऊ शकत मी वारीला, नाही येऊ शकत मी वारीला. 2 दिवस अगोदर पासून डोळ्यावर झोप नव्हती. महाराज झोप उडून गेले. वारी जवळ आहे. वाह देवा नाही येऊ शकत रे तुझ्या वारीला देवा. झोप येत नाही रे देवा. उद्या तुझी वारी आहे रे देवा. नाही येत झोप.
विश्वांबर बाबाला एक आजारानं गाठलं होतं, शरीर थकलं होतं म्हणून जाता आलं नाही, आणि आपल्याला कोरोना नावाच्या बिमारीनं जाता आलं नाही. मायबाप चुकले आपली, पण गेले वर्षीची वारी या वर्षीची. देवा का असं संकट आणलंच रे या जगावर? एखाद्याचं घरचा करता धरता माणूस कोरोनानं गेला असल, घरचा कारभारी कोरोनानं गेला असेल, तर त्या घराचा उन्हाळा आहे ना, काय मन लागल त्या घरामध्ये. मायबाप, अरे माणूस हिंगोलीला गेलं तर संध्याकाळी येईल म्हणून वाट बघत आहे, माणूस पंढरपूरला गेलं तर 8 दिवसाला येईल म्हणून वाट बघत आहे, माणूस बद्रीनाथ, केदारनाथ, काशी, अयोध्या, द्वारकेला गेलं तर महिन्याला येईल म्हणून वाट बघत आहे. पण कधीच वापस न याच्या गावाला जर माणूस गेलं तर किती दररोजात उभा टाकून वाट बघल्यास माणूस शक्य नाही दादा, नाही. आणि बरेच कुटुंब उद्ध्वस्त झाले या कोरोना महामारीमध्ये. चला देवा, नाही येऊ शकत रे मी तुझ्या वारीला, नाही येऊ शकत देवा. महाराज असं वाचण्यात आलं बघा, साक्षात जगाच्या मालकानं स्वप्नामध्ये येऊन विश्वांबर बाबाला सांगितलं, विश्वांबर बाबा नाही येता आलं तुम्हाला पंढरपूरला, काही हरकत नाही, तुमच्या मळ्यामध्ये आंब्याच्या झाडाखाली मी येतोय, तिथं जा आणि मला पहा. मी तर असं म्हणेन, आठवे पूर्वज तुकोबारायाचे विश्वांबर बाबा, त्यांच्यासाठी त्यांच्या मळ्यामध्ये जगाचा मालक पांडुरंग परमात्मा आला, हे आधार घेऊन तुकोबाराय म्हणत असतील, पंढरीची वारी आहे माझी घरी. तुमचं तुम्हाला जजमेंट लागाले बुआ, मैं तो इनका देख के येड़ा हो गया.